नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण ही योजना सरकारने जाहीर केली आणि लाडक्या बहिणीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे आणि सगळ्याच विभागांमध्ये जे कागदपत्र आवश्यक आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या कागदपत्रां मिळवण्यासाठी सुद्धा झुंबड सुरू झालेली आहे। हे सगळं सुरू झाल्यानंतर आजच्याच पेपरमध्ये बातमी आहे की सरकार आता महाराष्ट्र राज्य सरकार वारकऱ्यांना पेन्शन देणार आहे। सरकार जे पण काही मोफत योजना किंवा अजून जे पण काही लाभ नागरिकांना देते हा सर्व पैसा जनतेचाच असतो आणि ते एक असं सांगावं वाटते की सरकार जेव्हा नागरिकांच्या प्रती किंवा नागरिकांसाठी जे निर्णय घेते, ज्या योजना आणते त्यात सापत्न भाव हा नसायला पाहिजे। म्हणजे सरकारला सर्वच नागरिक हे सारखे असतात। मग जर सरकारला सर्वच नागरिक सारखे आहे तर वारकऱ्यांना पेन्शन देण्यासाठी महामंडळ गठीत करून पैसा उभा करून त्यांना पेन्शन देणार आहे। तर इथे सरकारला एक प्रश्न विचारावासा वाटतो की 2005 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार नाही आहे। त्याती माझा मुद्दा स्पेसिफिक शिक्षक लोकांसाठी आहे। शालेय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सरकार पेन्शन देणार नाही असं म्हणते आहे। 2005 नंतर पेन्शन बंद झालेलं आहे। त्यातही पुन्हा एक असं आहे की सरकारचं म्हणजे अजब कारभार असतो की जेव्हा 100% ग्रँटेड ज्या शाळा आहेत त्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळेल, परंतु ज्या शाळांना 100% अनुदान मिळालेलं नव्हतं तेव्हा त्यांना मात्र तेथील कर्मचाऱ्यांना मात्र पेन्शन मिळणार नाही। म्हणजे हे एक अजबच आहे। तुम्हीच देणारे आहे, अनुदान देणारे तुम्हीच आहे, मग तुम्ही तेव्हाच का 100% दिलं नाही? ठीक आहे, त्याला काही निकष असतील, तो विषय वेगळा, पण त्याच्यात जास्त खोलात जाऊ नये। परंतु माझं इथे एकच प्रश्न आहे की इतर लोकांना देण्यासाठी तुमच्याजवळ पैसे आहेत, इतर सर्व काही विकास कामं करण्यासाठी पैसे आहेत, परंतु शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा पेन्शनचा निर्णय घेताना मात्र तुम्हाला तिजोरीत खडखडाट झालेला दिसतो। एवढा मोठा पैसा कुठून उभा करणार हे प्रश्न पडलेले दिसतात। नंतर अजून काय हे अशक्य आहे, हे कसं काय करणार असे प्रश्न तुम्हाला पडतात। कुठेतरी काटकसर करावीच लागेल असे विधान मंत्री महोदय करतात। तर या सगळ्या विषयाचा एकदा सरकारने चिंतन करायला हवं। या संदर्भात ज्या पण काही समिती आहे त्यांनी सुद्धा हा विचार करायला हवा की जर आपण इतर नागरिकांना पैसे वाटून राहिलो, इतर नागरिकांना म्हणजे खैरात सारखे आपण पैसे वाटतोय, महाराष्ट्रात नाही इतर राज्यामध्ये सुद्धा आपण बघतो की सरकार खैरातीसारखे पैसे उधळते। मग तुम्ही सर्वांवरती पैसे खर्च करतात तर जे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात, ज्या शाळा इमाने इतबारे नोकरी करून विद्यार्थ्यांना शिकवतात, ज्या शिक्षणावर देशाची दारोमदार असते की भविष्यात नागरिक आदर्श नागरिक या शाळांमधूनच घडतात, या आदर्श नागरिकत्वाचा पाया ही शाळा आहे, त्या शिक्षण खात्यावर खर्च करताना मात्र तुम्हाला काटकसर दिसते। तेथील कर्मचाऱ्यांना पेन्शन देताना मात्र तुम्हाला काटकसर आठवते। मग ही काटकसर असं विचारू नये, पण मग ही काटकसर सरकार स्वतः करते का? ही काटकसर पुन्हा असं वाटते ठीक आहे तुम्ही काम करता, तुम्ही म्हणजे लोकप्रतिनिधी सुद्धा काम करतात तर त्यांनाही त्यांचा मोबदला मिळालाच पाहिजे, शंकाच नाही, प्रश्नच नाही। पण तुम्हाला मग तुमचे पण जर कर्मचाऱ्यांचं पेन्शन नाही आहे तर लोकप्रतिनिधींनी पण असा एक विचार करायला पाहिजे की अरे आपल्यावरही तर खूप पैसे खर्च होतात आहे, पण तसं आत्मपरीक्षण मात्र केल्या जात नाही। हे दुर्दैव आहे। तर माझं इथे सगळ्या समस्त शालेय शिक्षक कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी आणि जे पण असे कर्मचारी आहे की ज्यांना पेन्शन मिळणार नाही आहे त्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने सरकारला हेच मागणी आहे की तुम्ही इतरांना जसे पैसे वाटत आहात, त्यासाठी वेगवेगळ्या योजना आणत आहात, तो निधी कसा उभा करत आहात, तर त्यासाठी मायबाप सरकारने आमच्या शालेय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडे सुद्धा लक्ष द्यावं असे हात जोडून विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात येत आहे। आणि या संदर्भात सरकारने त्वरित निर्णय घेऊन समस्त, कारण की या शालेय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सुद्धा परिवार असतो, त्यांची सुद्धा मुलं बाळ आहे, ते सुद्धा वृद्ध होणार आहे। तर हे सगळे ते करतही असतील अभ्यास या विषयावर, पण तरी त्यांनी याचा सगळा विचार करावा आणि शालेय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करण्याचा त्वरित निर्णय घ्यावा अशी विनंती सरकारला या व्हिडिओद्वारे करण्यात येत आहे। धन्यवाद मित्रांनो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आणि आवडला असेल तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फॉरवर्ड करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। थँक्यू।